तर आज आपण बघणार आहे बेस्ट फोन, एकदम टॉपचा फोन ग्राफिक डिझायनरसाठी, जे खास करून बॅनर एडिटिंग करतात किंवा व्हिडिओ एडिटिंग करतात. बेसिक काढावा जातो ट्युटोरियल आहे. फोन घेण्यासाठी 5 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. त्या कोणत्या? प्रोसेसर, रॅम, बॅटरी, सॉफ्टवेअर आणि डिस्प्ले. ह्या गोष्टी बऱ्याच आल्या की प्रॉपर कुठली ऍप्लिकेशन असो, खास करून आपल्याला सगळं व्हिज्युअलचं काम असते, बॅनर एडिटिंग असतो किंवा व्हिडिओ एडिटिंग असतो. तर या सगळ्या गोष्टी ओके झाल्या की नाही, आपली जी काही डिझाईन आहे ती एक नंबर बनत्या, फोन पण आपला लॅग मारत नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतात. तर आपण 1,000 ते 10,000, 10,000 ते 20,000 असं 1 लाखापर्यंत प्रॉपर वेगवेगळ्या कंपनीचं जे काही टॉपचं फोन आहेत ते बघणार आहेत. आणि परमेश्वर कृपेने मी तुम्हाला सजेशन पण देईन की बाबा कोणता फोन तुम्ही घेऊ शकताय, तुमच्या प्राइस रेंज मध्ये बघा. आणि सविस्तर आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघितल्यावर सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डीप अँड डिटेलमध्ये कळतील. त्याचबरोबर आता रिसेंटलीच तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या ढीग प्रेमानं आणि परमेश्वर कृपेनं आपण आपला S26 अल्ट्रा सॅमसंगचा आपण घेतलेला आहे. तर ह्याची स्टोरी काय आहे, मी आयफोन का घेतला नाही, यो का घेतला, किंवा किती प्राइस रेंज पडली, काय काय विशेष आहे, विषय या सगळ्या थीम मध्ये आपण बघणार आहे, बेसिक टू ऍडव्हान्स. तर बघू शकताय आपण फायनली आता ओपनिंग ते झाले थोडा, कारण त्याच्यावर शूट चालू आहे, काय अडचण नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये काय काय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बाकी सगळा सविस्तर प्रॉपर व्हिडिओ जो आपण नंतर आणूयात, आता विषय टॉपिक वेगळा आहे त्यामुळं. यामध्ये एक फोन, त्यानंतर एक केबल येत्या टाईप सी टू टाईप सी, आणि एक प्रकारे सिम अडॅप्टर, जी काही आपली पिन असते तर ती. बाकी चार्जरचा जो काही बॉक्स आहे तर तो, किंवा आपला कव्हर मोबाईलचा जे काय असेल तर ते सेपरेटली घ्यायला लागते. आता हे जर टोटल बजेट गेलं, आता जर तुम्ही ऐकला असेल तर तुम्हाला माहित असेल की जे काय डबल व्हेरियंट होतं 512 वालं, तर ते 256 ला मिळालं 1,40,000 ला. तर 1,40,000ची किंमत होती. प्री बुक केल्यामुळे 1,37,000 किंवा 38,000 पर्यंत गेला. बाकी टोटल कव्हरचा जरा काही गोष्टी असतील आणि चार्जरच्या काही गोष्टी असतील त्या जरा महाग असतात, तर ते 1,44,000 पर्यंत गेलं. तर आता विषय काय आहे की मी आयफोन का घेतला नाही, हा S26 अल्ट्रा का घेतला, ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जसं की जेव्हा आपला आयफोन लॉन्च झाला तेव्हा माझं फुल म्हणजे एक प्रकारे मतच होतं की आयफोन घ्यावा. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये या महिन्यात आपला लॉन्च झाला. तर प्रॉपर आता दिवाळीच्या दिवशी मी गेलतो घ्यायला आयफोन. तर पहिल्यांदा सांगलीला गेलो. मला जो व्हेरियंट पाहिजे होता, आता परमेश्वर कृपा, परमेश्वराची लीला म्हणायची, की मला जो व्हेरियंट पाहिजे होता तो अवेलेबल कुठंच नव्हता. मी सांगलीला गेलो, मला आयफोन प्रो मॅक्स पाहिजे होता 17 वाला, ऑरेंज कलर. तर आयफोन 17 प्रो मॅक्स होता पण ऑरेंज कलर नव्हता. अशा काही गोष्टी होत्या, किंवा त्यांनी म्हणाले की 2-3 दिवस थांबा, अशा गोष्टी झाल्या. सांगलीला गेलो, सांगलीतनं परत कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला पण प्रॉपर तिथं काय अवेलेबल गोष्टी, रात्र झाली तरी पण तिथं अवेलेबल काही गोष्टी नाही. प्रो होता पण प्रो मॅक्स नव्हता, मला प्रो मॅक्स पाहिजे होता. मग त्या लेवलला तिथे थांबलो प्रॉपर, म्हणलं की आता जरा थांबूया आणि जरा अजून काही दिवसानं बघूयात. मग घरी आलो. घरी आल्यानंतर विचार केला की आता आपल्याला जे काय ऍप्लिकेशन पाहिजे आहेत त्या आयफोनला चालतील काय. म्हणजे माझं असं नियोजन होतं की आयफोन घ्यायचा, आणि त्याचबरोबर आता एक माझ्याकडे होता जो OnePlus CE2 होता, जो 4 वर्ष झालं ऑलरेडी वापरतोय मी. तर आयफोन घेऊन एक सेकंडरी फोन एक 20-25 हजाराचा घ्यायचा असं माझं मत होतं. पण मी म्हणलं की आयफोनला पैसे घालवा प्लस आपल्या सेकंडरी फोनला पैसे घालवा, यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सॅमसंगच घेऊयात. मग सॅमसंग घ्यायचं डोक्यात आलं. सॅमसंगची आता सिरीज कोणती होती चालू सध्याला, S25 होती. S25 घ्यायचं म्हणलं तर नक्कीच एक 2-3 महिने थांबल्यावर, आता जानेवारीत लॉन्च होत असतोय जो काय सॅमसंगचा फोन आहे तो आपण घेऊ शकतो ना. डायरेक्ट S26 अल्ट्रा आपण डायरेक्ट घेऊ शकतोय, असा विषय होता. मग थांबलो मी, म्हणलं आता थांबायचं, म्हणलं काय अडचण असू दे. परमेश्वर कृपेने दत्तप्रभूंनी पण सांगितलं की आपण सॅमसंगकडे थांबूयात, काय अडचण नाही. तर सॅमसंगसाठी थांबलो. प्रॉपर मी रिव्ह्यू ते बघायचो चांगल्या प्रकारे, काय काय गोष्टी येणार आहेत नवीन ते. आणि सगळ्यात खासियत म्हणजे काय की अँड्रॉइड फोन घेतल्यामुळे, सॅमसंग हा अँड्रॉइड फोन आहे त्यामुळे पिक्सल लॅब असेल, इनशॉट असेल, किंवा आता मी तर काय बोलू शकत नाही क्रॅक किंवा मोडिफिकेशन चालते तिथं, ओके. पण आयफोनला त्या गोष्टी नसतात, सगळ्या गोष्टी पेड घ्याव्या लागतात, आणि काही गोष्टी आहेत त्या चालतच नाही. जसं की आता आपल्या PLPचा विषय आला, पिक्सल लॅबचा विषय आला, तेव्हा अजिबात चालत नाही आयफोनला. त्यामुळे बाकी त्याच लेवलचा, त्याच रेंजचा प्रॉपर लेवलला मी म्हणलं की 26 अल्ट्रा घेऊयात. लॉन्च होणार होता कुठलाही फोन बघायला गेला S25 जानेवारीच्या 21 तारखेच्या दरम्यान लॉन्च होत असतोय. पण यावेळेला त्यांनी डिले केला, मग अजून ते पुढे गेलं, असा झाला. मग फेब्रुवारीच्या 25 तारखेला लॉन्च झाला चांगल्या प्रकारे. परमेश्वर कृपेनं प्रॉपर आपल्या हातात मार्चच्या आपल्या पहिल्या आठवड्यात हा फोन आला. आपण प्री बुक केलं शोरूम मध्ये जाऊनच चांगल्या प्रकारे, आणि तुमच्या ढीग प्रेमानं, तुमच्या ढीग आशीर्वादानं प्रॉपर हा फोन पण आलाय, शूट पण चालू आहे. आणि यावर सविस्तर आपण ट्युटोरियल पण आणूयात की कसा आणि काय विषय आहे नक्कीच. आणि बाकी अजून फुल स्टोरी, भरपूर वेगवेगळ्या गोष्टी मोठ्या आहेत त्या आपण आता शॉर्ट मध्ये सांगितल्यात.
पण आता जाऊयात आपण आजच्या मेन टॉपिक कडे, जो आहे कोणकोणत्या बजेट रेंजला कोणकोणतं फोन अवेलेबल आहे, तुम्ही कोणकोणतं घेऊ शकताय. हे माझं एक पर्सनली मत आहे. अँड्रॉइड असू दे, आयफोन असू दे, काय काय गोष्टी कोणकोणत्या गोष्टी ते आपण बेसिक टू ऍडव्हान्स बघत. कृपया नीट लक्ष द्या आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, थोडक्यात मी तुम्हाला क्लासची माहिती सांगतो, तुमचा जास्त वेळ घेत नाही. तर आपल्या इथे 21 मार्च पासून आपली जी काय ऑनलाईन पीसीची आणि ऑफलाईन पीसीची जी काय बॅच आहे तर ती चालू होणार आहे. तर ऑनलाईन आपली 22-23 दिवसांचा क्लास असतोय, ऑफलाईन आपला 30 दिवसांचा क्लास असतोय. ऑनलाईन मध्ये आपल्याला सर्टिफिकेट भेटते डॉक्युमेंट स्वरूपात, पण ऑफलाईनला आपल्याला फ्रेम स्वरूपात सर्टिफिकेट भेटतंय. ऑनलाईनला रोज संध्याकाळी 7 ते 8:30 1.5 तास प्लस क्लास असतोय, त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग भेटेल. पण ऑफलाईनला सकाळी 10 वाजता क्लास असतोय, 1.5 तास प्लस क्लास असतोय, प्लस एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी वेळ आपल्या शॉपमध्ये ऑफिसमध्ये दिला जातोय. आपलं ऑफिस आहे सांगली येथे, सांगली स्टँड जवळ कोंडुस्कर ट्रॅव्हलिंगच्या बरोबर समोर, सांगली कोल्हापूर हायवे रोड टचला. तर यामध्ये 3 तास आपला क्लास चालेल, 3 तास प्लस चालेल, ज्यामध्ये प्रॉपर लेवलला तुमचं लाईव्ह प्रॅक्टिस आणि लाईव्ह शिकवणं होईल. ऑफलाईनला, ऑनलाईनला ओनली क्लास होईल, आपला लाईव्ह रेकॉर्डिंग भेटेल, तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करायला पाहिजे. ऑनलाईनला आपल्याला डाटा भेटतोय 65 GB आणि ऑफलाईनला भेटतोय 100 GB प्लस. बाकी तुमच्या नावाची कॅलिग्राफी दोन्ही तिकडे भेटत्या. बाकी ऑफलाईनचं ड्युरेशन आहे 30 दिवस प्लसचा आणि ऑनलाईनचं ड्युरेशन आहे 22-23 दिवसांचं. ओके, ऑनलाईनची आपली फी आहे ती 3,600 रुपये, 3600 रुपये, आणि ऑफलाईनची फी आहे ती 10,000 रुपये. आता 10,000 रुपये ओनली क्लासची फी आहे. जर तुम्ही राहायला येणार असाल आणि 2 टाइम जेवणाचं तुमची सगळी उत्तम सोय केली जाईल, ते 7,000 एक्स्ट्रा, एकूण 17,000 फी जाते. तुम्हाला कोणता पाहिजे क्लास बघा. कन्फ्युजन झालं असेल तर नक्कीच वर तुम्हाला नंबरवर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर ऍडमिशन डन करू शकता. बाकी राहिला विषय ओनली मोबाईल रेकॉर्डेड क्लासचा, तर हा आपला 1,500 रुपयाचा क्लास आहे, तुम्हाला लगेच भेटून जाईल. यामध्ये ऑल टाईप डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, कॅलिग्राफी सगळे बेसिक ऍडव्हान्स शिकवले. व्यवहारिक गोष्टी पण आहेत वेगवेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये, खास करून फोटोपे पण यात ऍडव्हान्स आहे. फोटोपे आहे, पिक्सल आहे, पेनपन, पेंडर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगचे काय ऍप्लिकेशन आहेत, काय एक्सटर्नल ऍप्लिकेशन आहेत, यामध्ये यासोबतही आपल्याला मटेरियल, डाटा, ऍप्स, तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट भेटेल. हा 1,500चा आहे. नक्कीच ओनली तुमच्याकडे मोबाईल अवेलेबल असेल तर नक्कीच मोबाईलचा करू शकता. चला, तर आपण आता लिस्ट काढली. इथं हा आपला जुना फोन आहे. मी ऑलरेडी बोललोय की तुम्हाला 5 गोष्टी महत्वाच्या आहेत भरपूर. प्रोसेसर, त्यासाठी परफॉर्मन्स इम्पॉर्टंट असतोय, रॅम, स्टोरेज, डिस्प्ले कोणता आहे, आणि त्यानंतर बॅटरीचा विषय, आणि त्यानंतर सॉफ्टवेअर वर्कफ्लो फीचर्स आहेत काय, म्हणजे प्रत्येक मोबाईलचे वेगवेगळं ओएस असते त्यामुळे. तर त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी झाल्या. तर आता त्या दृष्टिकोनातून आपण बघूयात की 1,000 पासून, म्हणजे प्राइस रेंजनुसार 1,000 ते 10,000च्या दरम्यान कोणता येतोय, 10,000 ते 20,000च्या अशा थीम मध्ये आपण बघणार आहे. चला, बजेटमध्ये कोणता बेस्ट फोन येतोय, हा बेसिक यूज साठी तुम्ही यूज करू शकता. ज्यांचं बजेट काहीच नाही आहे त्यांना आता चालतील ऍप्लिकेशन नाही चालतील, जरा प्रॉब्लेम होऊ शकतोय. रेडमी 8, रेडमी ए आणि सी सिरीज त्यामध्ये लेटेस्ट मार्केटला अवेलेबल आहे, चेक करा. त्यानंतर रिअलमी सी किंवा नार्झो एंट्री मॉडेल आता प्रॉपर चेक करा. आणि त्यानंतर माझं जरी पर्सनल मत सॅमसंग एंट्री MF सिरीज या अवेलेबल आहेत. घेतला तर रेडमीची किंवा सॅमसंगची घेऊ शकताय. जर तुमचं बजेट 1,000 ते 10,000च्या दरम्यान असेल तर रेडमीचा विषय बेसिक यूज साठी करू शकताय. बाकी सॅमसंगचे स्टेबल सॉफ्टवेअर येते आणि रिअलमी जरा बॅटरी चांगली आहे, बघा तुमच्या हिशोबानुसार. बॅनरसाठी चालेल, काय अडचण नाही. त्यानंतर आहे पुढचं बजेट आपलं 10,000 ते 20,000च्या मध्ये तुम्हाला कोणता चांगला फोन बघायला भेटेल. आता कमी जास्त आहे की नाही नक्कीच सांगा, किंवा अजून मार्केटला काही नवीन फोन आले असतील, किंवा तुम्हाला फोन कोणता आवडतोय ते पण नक्कीच कमेंट करून सांगा, किंवा तुमचा फोन कोणता आहे ते पण करा. आणि त्यावर काय बग येतात का नाही येतात, जेणेकरून तुमच्या सजेशन दुसरे पण घेऊ शकते. आपला पहिला फोन आहे तो म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी M35 सिरीज वाला, चांगला आहे, एक प्रकारे बॅटरी आणि डिस्प्ले बेस्ट आहे. त्यानंतर दुसरा आहे आपला बघा रेडमी नोट सिरीज नंबर, जे आता लेटेस्ट आलेली ती घेऊ शकताय, ती बॅलेन्स्ड आहे, ओके. बाकी रिअलमी नार्झो P सिरीज आहे लेटेस्ट वाली, गुड व्हॅल्यू आहे, चांगला विषय. बाकी IQ-Z सिरीज पण छान आहे, परफॉर्मन्स व्हॅल्यू एकदम, एडिटिंग स्मूथ होते बघा. IQ कडे पण जाऊ शकता, IQ वाली पण एकदम छान फोन काढाल्यात. त्यामुळं बघा, सविस्तर विचार करा, या 4 व्हॅरियंटचं तुम्हाला कोणता पाहिजे, काय नाही, कोणत्या अपडेटेड सिरीज आहेत, नक्कीच मोबाईल मध्ये म्हणजे नक्कीच दुकानामध्ये जाऊन विचारू शकतो, किंवा ऑनलाईन पहिल्यांदा बघून जावा, असं माझं मत आहे. पुढचा आपला विषय आहे. त्याचबरोबर 20,000 ते 30,000च्या दरम्यान व्हॅल्यू परफॉर्मन्स झोन बऱ्यापैकी लेवलला. माझा आधीचा होता OnePlus CE2 वाला, आता कोणता पण घेऊ शकतो बघा. पोको वाल्यांचं पण F सिरीज वाला लेटेस्ट आता परफॉर्मन्स किंग आहे, टॉपचा परफॉर्मन्स येते पोको वाला, नक्कीच नीट बघा, विचारू शकता तुम्ही, ऑनलाईन पण बघा. 20,000 ते 30,000च्या दरम्यान रिअलमी GT न्यू लाईन लेटेस्ट मिड प्रीमियम फोन आहे हा, प्रॉपर स्मूथ एडिटिंग आणि चार्जिंग पण फास्ट आहे असं मला वाटते. त्यानंतर OnePlus Nord सिरीज पण येते बघा, लेटेस्ट क्लीन परफॉर्मन्स आणि स्टेबिलिटी एकदम छान आहे. मी वापरलाय म्हणून OnePlus मी सजेस्ट करू शकतो तुम्हाला.
बाकी आयक्यूचा पण इथं न्यू झेड अप्पर वेरियंट येतोय, लेटेस्ट टाइमलाईन स्मूथर येते, एकदम खतरनाक विषय. व्हिडिओ एडिटिंगसाठी एकदम बेस्ट आहे आणि 4K बेस एडिट डोबल प्रॉपर चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे. बाकी विवो आणि ओप्पोकडे पण तुम्ही जाऊ शकता. ह्या पण प्राइस रेंज मध्ये चांगले फोन असतील. मी परफॉर्मन्स वाईज मी आता ज्या 5 गोष्टी सांगितल्या त्या वाईज ह्या सगळ्या गोष्टी आपण सेपरेट केल्या, त्यामुळे तुमच्या हिशोबानं बघा ओप्पो विवो पण चांगला आहे, त्यानुसार पण तुम्ही जाऊ शकता तिकडे. 30K 40K सिरीज जी काय आहे म्हणजे 30,000 ते 40,000च्या दरम्यान कुठला आहे तो आपला OnePlus 12R चांगला फॉन्ट आहे, लेटेस्ट वाला तुम्ही घेऊ शकताय. त्यानंतर IQ न्यू प्रो लाईन लेटेस्ट व्हर्जन आहे, परफॉर्मन्स एकदम हेवी पडतोय. Xiaomi CV टी सिरीज एकदम छान काढली यांनी, नक्कीच गुड डिस्प्ले आणि खतरनाक कॅमेरा आहे, जास्त करून जे कोण व्हिडिओ एडिटिंग करणार त्यांच्यासाठी एकदम बेस्ट असं मला वाटतंय. बाकी यामध्ये गुगल पिक्सल वाल्यांचं पण बेस्ट फोन आहे, A सिरीज वालं छान फोन आहे. 40,000 आता आमच्या जवळच्यांनी घेतल्या त्यामुळे सांगतो एकदम बेस्ट फोन आहे, पर्सनली मला आवडतो. आणि आयफोन देऊन तो फोन घेतला गुगल पिक्सल वाला, म्हणजे म्हणून बघू शकताय चांगला विषय. परफॉर्मन्स मिड आणि आउटपुट प्रॉपर आणि त्याला काही एक्स्ट्रा स्टोरेज पण मिळते म्हणत, ते बघा तुमच्या हिशोबानुसार. ही जी काय लाईन आहे ही ग्राफिक डिझाईनसाठी, रील्स एडिटिंगसाठी किंवा व्हिडिओ एडिटिंगसाठी एकदम बेस्ट आणि परफेक्ट आहे बघा. पुढचा आपला विषय आहे 40,000 ते 50,000चे मिड म्हणजे अप्पर रेंज मध्ये, मिड अप्पर रेंज मध्ये कोणता भेटतोय. सॅमसंग गॅलेक्सी SF ही सिरीज एकदम बेस्ट आहे, स्मूथ चालत्या, खास करून ही प्रीमियम लेवललाच येत्या. डिस्प्ले आणि इकोसिस्टम एकदम चांगले आहे. त्यानंतर गुगल पिक्सल बेस्ट फ्लॅगशिप सेल मध्ये बेस्ट कॅमेरा आउटपुट देते. त्यानंतर OnePlus फ्लॅगशिप बऱ्यापैकी लेवलला येतोय, सेल मध्ये तुम्ही घेतला तर चांगल्या प्रकारे पडेल. परफॉर्मन्स चार्जिंग छान आहे. जर Xiaomi फ्लॅगशिप आहे, बेस्ट सेल ऑफर डिस्प्ले आणि चिपसेट. यापैकी OnePlusचा पण कोणता नक्कीच मला पर्सनली मी सजेस्ट करेन, चांगला जरा OS चांगला आहे. Xiaomiचा पण OS चांगला आहे. आणि ओप्पो आणि विवो मध्ये पण या रेंजमध्ये पण कोणतेच असेल तर ते बघा कृपया. 50,000 ते 60,000 मध्ये फ्लॅगशिप एंट्री प्रॉपर एकदम ऑफर थीम मध्ये जर घेणार असेल तर एकदम छान पडेल. यामध्ये OnePlus फ्लॅगशिप रिसेंटला एक प्रकारे फ्लॅगशिप म्हणजे टॉपचं फोन, फास्ट आणि गुड थर्मल प्रोटेक्शन त्या थीम मध्ये येते. त्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी S सिरीज चालू होते बघा, इथं बेस मॉडेल येते. आता जी काय बेस मॉडेल येईल ती 50 ते 60,000च्या दरम्यान येऊ शकते. नक्कीच चेक करा. जे आता रिसेंटली लॉन्च झालेली कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप म्हणजे जो आपला S26 अल्ट्रा आहे त्याचीच S सिरीज येते. कॉम्पॅक्ट छोटा येतो पण नक्कीच फ्लॅगशिप आहे आणि डिस्प्ले एकदम खतरनाक आहे. बाकी आयफोनचा पण बेस मॉडेल येतो इथं रिसेंट, चांगल्या प्रकारे व्हिडिओ स्टेबिलिटी आणि ऍप्लिकेशनचा इथं विषय आहे तो नक्कीच विचारून घ्या. जे खास करून जो कोण रील एडिट करणार आहेत त्यांना ह्यो बेस्ट आहे. बाकी सेकंड फोनकडे पण तुम्ही जाऊ शकता, पण माझं मत काय की सेकंड कडे जाण्यापेक्षा भले EMI होऊ दे पण नक्कीच नवीन घ्या, नवीन ते नवीन असते. त्यानंतर आहे 60,000 ते 70,000 यामध्ये नियर फ्लॅगशिप प्रीमियम क्रिएटर कॅटेगरी. यामध्ये Xiaomi OnePlus फ्लॅगशिप हायर स्टोरेज आणि व्हेरियंट चांगल्या प्रकारे येतोय. सॅमसंग S सिरीज पण चांगली आहे. आणि इथं आता विषय येतो म्हणजे विवोची X सिरीज आणि ओप्पोची फाइंड वाली एकदम खतरनाक. ही मी आता विवो ओप्पो आतापर्यंत बोललो नव्हतो, पण ह्या 60 ते 70,000च्या रेंजला हे दोन्हीपैकी कोणताही फोन घ्या. मी म्हणालो सॅमसंग घेऊ नका, Xiaomi घेऊ नका, OnePlus घेऊ नका. जर तुमचं 60 ते 70,000 बजेट असेल 100% तर कृपया ये विवोची X सिरीज आणि ओप्पो फाइंड X, ओप्पो फाइंड प्रॉपर टाईप एकदम खतरनाक कॅमेरा फ्लॅगशिप एकदम टॉप लाईट आणि सेल ऑफर मध्ये तुम्हाला कमी भेटून जातील. ओके, मला तरी वाटतं कॅमेरा एडिटिंगसाठी एकदम बेस्ट फोन आहे 60 ते 70,000 मध्ये विवो आणि ओप्पो. त्यानंतर पुढचा आहे 70,000 ते 80,000 या प्रीमियम रेंज मध्ये आपल्याला बघायला भेटेल सॅमसंगचा S प्लस आणि आयफोनचा बेस्ट लेटेस्ट व्हर्जन जनरेशन डिपेंड्स अपॉन करंट MRP म्हणजे तुमच्या आता प्राइस रेंजवर डिपेंड राहील की कोणता येऊ शकतो. बाकी विवोची X सिरीज एकदम टॉप नॉच आहे. मी मागाशी पण बोललो X सिरीज आणि ओप्पोची सिरीज तुम्ही घेऊ शकताय. आणि एक Xiaomi फ्लॅगशिप पण चांगला आहे, कारण का Xiaomi वाल्यांनी पण चांगल्या प्रकारे जर तुम्हाला आयफोनचं OS पाहिजे असेल तर Xiaomi तुम्ही जाऊ शकता, एकदम बेस्ट आहे खास करून कॅमेऱ्यासाठी. बाकी 80,000 ते 90,000 रेंज मध्ये तुम्हाला भेटेल अल्ट्रा प्रो एंट्री झोन व्हेरियंट आहे, एकदम खतरनाक लेवलला. ह्यो कोणता आहे सॅमसंगचा अल्ट्रा रिसेंट जनरेशन मधला घेऊ शकताय तुम्ही. आयफोन प्लस किंवा बेस्ट लेटेस्ट डिपेंड्स अपॉन करंट प्राइसवर ठरेल ते 80-90,000ला 100% घेऊन जाईल आता नवीन प्लस व्हेरियंट. त्यानंतर विवो X प्रो स्टाईल मॉडेल एकदम कॅमेरा हेवी आहे, सगळ्यापेक्षा हेवी कॅमेरा एक विवो X प्रो वाला. डिझाईन एडिटिंग शूटिंग व्हिडिओ एडिटिंग बॅनर एडिटिंग सगळं स्मूथ होऊन जाईल. ज्यांचं कोणाचं बजेट असेल मी खास करून सजेस्ट करेन तुम्हाला विवोची X सिरीज. ओके, चेक करा. 90,000 ते 1,00,000 दरम्यानचा टॉप क्रिएटर फोन म्हणू शकता तुम्ही. हा आहे आपला सॅमसंगचा रिसेंट S सिरीज वाला प्रॉपर तो घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर आयफोन
लेटेस्ट बेस प्लस और प्रो व्हर्जन तुम्ही गेला तरी चालेल. बघा तुमच्या बजेट रेंजनुसार बेस्ट व्हिडिओ आउटपुट वर्कफ्लो भेटतोय त्यामध्ये. बाकी टॉप कॅमेरा फ्लॅगशिप आहे तो म्हणजे विवोचा X Pro वाला आणि Xiaomi अल्ट्रा ऑन ऑफर मध्ये जर सिनेमॅटिक आउटपुट पाहिजे असेल तर एकदम खतरनाक नेक्स्ट लेवलला. बघा तुमच्या हिशोबानुसार जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या त्या कृपया नक्कीच नीट लक्ष द्या. काय अडचण असली नक्कीच कळवा. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की ओनली ग्राफिक डिझाईन बॅनर एडिटिंगसाठी पिक्सल लॅब कॅनव्हाचा AMOLED डिस्प्ले चांगल्या प्रकारे डिस्प्ले पाहिजे 8GB रॅम पाहिजे कमीत कमी. ओनली एडिटिंगसाठी काय कॅपकट वापरू शकताय VN वापरू शकताय काइन मास्टर वापरू शकताय किंवा अलाइट मोशन वापरू शकताय. त्यासाठी बेस्ट प्रोसेसर पाहिजे आहे आपल्याला. थर्मल्स पाहिजे आहेत 256GB तरी कमीत कमी स्टोरेज पाहिजे. कारण का आपल्या डिझायनरचा विषय कसा आहे की व्हिडिओ एडिटिंगचा विषय ती लगेच स्टोरेज भरते. आपल्याकडे आउटपुट डाटा लय मोठा असतो. बाकी शूट प्लस एडिटसाठी खास करून जर तुम्हाला व्हिडिओ कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आयफोनकडे जाऊ शकताय किंवा सॅमसंगचा अल्ट्रा विवोचा X Pro किंवा ओप्पो फाइंड वाला जो काय आहे एकदम खतरनाक आहे कॅमेरा व्हर्सटाईल स्टेबिलिटीसाठी. बाकी स्टायलस हवा असेल तर सॅमसंगचा अल्ट्रा घेऊ शकताय तुम्ही. काय अडचण नाही. तर ही होती माझी कम्प्लीट गाईड सगळ्या हवीसर गोष्टी. बाकी आयफोन का घेतला नाही तुम्हाला कळालं असेल. पहिली गोष्ट म्हणजे प्राइसचा काय विषय नव्हता. प्राइस आपल्या सॅमसंग S26 अल्ट्राची तेवढीच गेल्या त्याच्यापेक्षा जास्त गेल्या प्रो व्हेरियंट पेक्षा. आणि चांगल्या प्रकारे मला जास्त स्टोरेज भेटलं प्लस आपल्या सगळ्या ऍप्लिकेशन ते पण चालतील. पिक्सल लॅब इनशॉट असेल काइन मास्टर असेल ते सगळं चालतंय. आणि ते पण तुम्हाला माहिती आहे मी काय जास्त बोलत नाही कारण का इथं व्हिडिओ उडवू शकते युट्यूब. बाकी तुमचं जे काय बजेट आहे ते नक्कीच मला कमेंट करा. त्या प्राइस रेंजला पण मी तुम्हाला जो योग्य फोन असेल तो नक्कीच मी तुम्हाला कमेंट करेन. 2-3 फोन कमेंट करेल त्यात आणि कोणता घ्यायचा तो पण मी सविस्तर सांगेन. फक्त आपलं जे काय तुमचं बजेट आहे ते कृपया कमेंट करा. त्यावर आपण बोलूयात सविस्तर सगळ्या गोष्टी. बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा. आणि बाकी क्लासचाही विचार करा. येते 21 मार्च पासून आपली जी काय ऑनलाईन आणि ऑफलाईन फोटोशॉपची बॅच आहे तर ती चालू होणार आहे. बाकी मोबाईलचा पण रेकॉर्डेड क्लास अवेलेबल आहे तोही घेऊ शकता. धन्यवाद. भेटायला करूच पुन्हा आपण एकदम चांगल्या विषयात ना व्हिडिओ मध्ये. तर बाय काळजी घ्या. टेक केअर. लव्ह यू. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.